हातकणंगले तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक झाली। त्यामध्ये भाजपला 4 जागा मिळाल्या। काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी 3 जागा जिंकता आल्या, तर जनसुराज्य शक्ती पक्ष एका जागेवर विजयी झाला। दरम्यान पंचायत समितीच्या 22 पैकी भाजपला 11, शिंदे शिवसेनेला 5, जनसुराज्य शक्ती पक्षाला 3 आणि काँग्रेसला 2 जागा जिंकता आल्या, तर ठाकरे गट शिवसेनेचा 1 उमेदवार निवडून आला। हातकणंगले जिल्हा परिषदेच्या 11 आणि पंचायत समितीच्या 22 जागांसाठी आज सकाळी 10 वाजता इचलकरंजीतील राजीव गांधी सभागृहात 22 टेबलवर मतमोजणी सुरू झाली। सुरुवातीला घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती। 11 जिल्हा परिषद गटांमध्ये भाजपला पुलाची शिरोली, कोरोची, कबनूर आणि पट्टण कोडोली अशा 4 जागा मिळाल्या। त्यामध्ये कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका आवाडे यांनी बाजी मारली, तर पट्टण कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महेश उर्फ दरगोंडा पाटील यांचा जातीच्या दाखल्यावरून वाद निर्माण झाला होता, पण त्यांनी विजय खेचून आणला। तर काँग्रेसला घुणकी, भादोले आणि रुई या 3 जागा मिळाल्या। रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून आमदार अशोकराव माने यांचे स्वीय सहाय्यक सुहास राजमाने यांना हार पत्करावी लागली। जनसुराज्य पक्षाला हातकणंगले तालुक्यात केवळ कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघावर विजय मिळवता आला, तर शिवसेना शिंदे गटानं आळते, रुकडी आणि रेंदाळ या 3 जागांवर विजय मिळवला। पंचायत समितीच्या 22 जागांपैकी भाजपला 11 जागा मिळाल्या। शिवसेना शिंदे गटाला 5 जागा, जनसुराज्य पक्षाला 3 जागा, काँग्रेसला 2 आणि ठाकरे गट शिवसेनेला 1 जागा मिळाली। हातकणंगले पंचायत समितीचं सभापतीपद मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असल्यानं या जागेवर पट्टण कोडोली पंचायत समिती मतदारसंघातून विजयी झालेल्या अश्विनी अनिल बिरांजे यांना संधी मिळणार आहे।